आपले मोबाईल
पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी गाठी, भोखेचरीचे रान जाता वेळे भोय मन, तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, भोखेचरीचे रान जाता वेळे भोय मन, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्म नाही आला, भोखेचरीचे रान जाता वेळे भोय मन, ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती, गंगातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यात् लक्षणम्, एकं नित्यं मंगलमचलं सर्व साक्षी भूतं, बाबातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं कुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे, समागततिष्ठं तवानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्,
संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दादाजी सद्गुरु दास नकार जयांचे केलेल्या स्मरण हो सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन बसले चरण श्री गुरुंची ते नमस्कार ओम पाठाय प्रतिबोधितं भगवती नारायणी नसं रसेन गीतां पुराण मुनिना मध्यमा भारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती मस्तादशाध्यायिनी मंदत्वा मृसिंहदानी भगवद्गीते भगवद्वेषिणी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजते तेजस्वती प्रदेशम् मनीन्द्राय देवो सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी का अडचणीने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आवाज येतोय ना? येतोय. पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे भाऊ केचरीचे रान जाता वेडे होय मन प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल गोट ब्रह्मांड नायक जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा याच्या सोयीकरिता घेतलेला अभंग किंबहुना निवडलेला अभंग महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचे असणारे धर्मगुरु तसेच महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कळसपणे असणारे वारकरी संप्रदायाचं भूषण एवढंच नव्हे तर तुमच्या आमच्या सर्वांच्या हिताचा कळवळा असणारे जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या गाथ्यातील हा पंढरी प्रकरणातील आणि देवाचं म्हणजे अर्थात आपल्या उपास्य देवताचं पांडुरंगाचं व्यक्तिरेखी परिचय करून देणारा हा 4 चरणाचा अभंग श्रीकरिता घेतलेला आहे. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्या तत्पूर्वी अल्पसा पर्याय जातो म्हणजे असा की
आज या कुंभारली गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर कुंभारली या कुंभारली गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेली अनेक वर्षापासून, म्हणजे तेव्हा आपला तुमचा आमचा जन्म सुद्धा नव्हता तेव्हापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. थोडं माहिती घेतली त्याच्यावरून समजलं की गेले 150 वर्षापासून, बरोबर ना काका, गेले 150 वर्षापासून नाना हा सप्ताह चालत आहे. म्हणजे हरिभक्त पालन वैकुंठवासी बाळबाबाजी शेठ कोलगे यांच्या कृपा आशीर्वादाने हा चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह आणि गेली 150 वर्ष हा सप्ताह चालत आहे. आणि आज या सप्ताहाची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आमचे काका, म्हणजे माझ्या वडिलांप्रमाणेच आहेत ते, आणि आमची काकी माझी आईच आहे ती, ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी माझ्यावर कृपा आशीर्वाद ठेवला, अशा असणारे आमचे भाऊ काका आणि आमची काकी, या दोघांनी मला इथं कीर्तनाची संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत आणि त्यांचा आशीर्वाद असाच माझ्या डोक्यावर कायम राहू दे अशी माझ्या पांडुरंगाची मी प्रार्थना करतो. तसेच या सेवेकरिता उपस्थित सर्व टाळकरी, सर्व गायनाचार्य, पकवाज वादक, तसेच आमचे काका, माझ्या गुरुस्थानी असणारे आणि माझ्यावरती वडिलांप्रमाणे प्रेम करणारे, म्हणजे असं कधी भासून दिलं नाही की मी वेगळ्या समाजाचा आहे. वा काय, असं कधी भासून दिलं नाही मी वेगळ्या समाजाचा आहे, वेगळ्या जातीचा आहे, वेगळ्या कुळाचा आहे, असं कधीच भासून दिलं नाही. असं माझ्यावर वडिलांप्रमाणे प्रेम करणारे माझे काका चौधरी काका, तसेच माझा म्हणजे म्हणतात, आपण म्हणतो की जीवनामध्ये काय निलेश महाराज कोणतरी एक असा मित्र असावा लागतो. तुम्ही म्हणता तसं मला गाता येत नाही, पण असं म्हणतात की जीवनामध्ये कोणतरी एक मित्र लागतो, संगत पाहिजे. काय संगत चांगली पाहिजे. आज मी इथंच बोलणार आणि काय वेडवाकडं बोलीन, काय निलेश जरा समजून घ्या. काय तुमच्यासारखं नाही तेवढं, पण आज फक्त कौतुक आहे, कौतुक आहे. बरं आता बोलतो. असा जीवनात एक मित्र असावा, असा आमचा माझा म्हणजे जीवाचा जीवलग. काय आमची मैत्री म्हणजे पांडुरंगालाच माहिती आहे कशी जुळून आली, कसं काय झालं, सांगायचं झालं तर असा असणारा जीवनामधला एकमेव मित्र म्हणजे माझा हर्षद. त्याची संगत लाभली आणि इथपर्यंत आलो. इथपर्यंत पुढचं त्याच्या वाटेला जे होतं सगळं काय काकाने विचार केला होता. त्यावेळेस आम्ही लहान होतो दोघं, तेव्हा काका बोलायचे की हर्षदला आळंदीमध्ये टाकायचं आहे, काय त्याला कीर्तन करायला शिकवायचं आहे, सगळं काका बोलले होते. पण त्याच्या नशिबी काय ते आल्याच नाही. बरं का, मी कुठचा कोण, कुठून आलेलो, 12 गावचं पाणी पिऊन 13व्या गावात आलो आणि मी आळंदीला गेलो. सर्वांच्या आशीर्वादाने आळंदीत ज्ञानोबांची सेवा केली. आळंदीत काय शिकलो नाही, बरं का, खरं ते सांगतो निलेशाला, आळंदीत काही शिकलो नाही. फक्त ज्ञानोबांच्या इथे जाऊन, भारती बाबांच्या इथे जाऊन फक्त राहिलो. 2 टायमाचं खाल्लं पोटभर, बस आहे शरा, बाकी काहीच केलं नाही. आळंदीत जाऊन खरं ते सांगणार, खोटं काहीच बोलणार नाही. आळंदीत जाऊन फक्त राहिलो, काहीच शिकलो नाही, नाही कसला अभ्यास केला काय नाही. पण ज्ञानोबांची कृपा काय ती सांगतो तुम्हाला. आळंदीत जाऊन फक्त राहिलो. आळंदीत जायच्या अगोदर साधी चाल म्हणता येत नव्हती. काय निले जरा चुकायचो की नाही, दारांच्या मागून गायचो. आणि माईकवर जर पहिल्यांदा कोणी उभं केलं असेल तर आमचे त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. म्हणजे ही भीती माईकवर उभं राहणं म्हणजे साधन आहे. काय ही भीती मनातून आमच्या निलेश दादांनी घालवली, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. आणि आळंदीला जाऊन काही शिकलो नाही, फक्त आळंदीला जाऊन राहिलो. ज्ञानोबांची कृपा झाली, ज्ञानोबांची सेवा घडली. दररोज सकाळी जायचो, दर्शन घ्यायचो. त्यांचाच कृपा आशीर्वाद म्हणून आज कुठे इथपर्यंत. तसेच या कीर्तनाला गायनासाठी साथ देणारे आमचे निलेश दादा, तसेच आमची ताई असेल, गुरुवारी आमचे संभाव असतील, संभाव नाही सुद्धा दंडवत. तसंच माझा गुरुस्थानी असणारा माझा मोठा गुरुबंधू संजय महाराज सावंत, तसे आमचे काका असतील, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबा या अभंगातून काय सांगतात, पंढरीचे भूत मोठे. काय
आता तुम्ही म्हणाल हा बाबा भूताच्याच गोष्टी सांगायला आला का काय, मग पण तुम्हाला सांगणार, बाकी काय सांगणार. पंढरीत मोठं भूत आहे. ते कसं आहे, मोठं पंढरीमध्ये भूत आहे. आणि ते काय करतं, आल्या गेलेला झडपतं म्हणजे झपाटतं. आपल्या कोकणी भाषेमध्ये झपाटतं ते. पुढे तुकोबारा म्हणतात बहु केचरीचे रानं. तिथं इतकी भूतावर तिथं ठाण मांडून राहिलेली आहे की तुकोबारा म्हणतात बहु खेचरीचे रान. खेचर म्हणजे काय, भूतांचं राहण्याचं ठिकाण. बहु खेचरीचे रान म्हणजे तिथं ते जंगल हे भूतांचं आहे. काय पुढे तुकोबारा म्हणतात बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन. तिथं जर आपण एकदा गेलो की आपण आपलं देहभान विसरून जातो. थोडक्यात आपण वेडे होऊन जातो. त्या जंगलामध्ये आपण गेलो की वेडे होऊन जातो. पुढे तुकोबारा म्हणतात तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतुनी. तुकोबारा म्हणतात तिथे जाऊ नका कोणी. तिथे जर आपण गेलो तर परत काय येणार नाही. बर आता तुकोबारांकडे 4 माणसं आहे. ऐका, 4 माणसं आले. तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबारा आहे तुम्ही हे सगळं सांगता, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटते, ते झडपतं, तिथे जाऊ नका कोणी, तिकडं गेलेला कोण परत येत नाही. अशी कोण कोण माणसं आहेत जी तिकडे गेलेत मी परत आली नाहीत, त्यांची नावं तरी आम्हाला सांगा. तेव्हा तुकोबारा सांगतात. दुसऱ्यांदा कशाला सांगायला पाहिजे, मी स्वतःच सांगतो. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी अभंगाचा थोडक्यात भावार्थ आपल्या समोर मांडलेला आहे. पंढरीचे भूत मोठे. आता आपण चिंतनाला सुरुवात करूया बरं का. जगद्गुरु तुकोबार आहे या ठिकाणी आपल्या उपास्य देवतेचा अर्थात लक्ष द्या इकडे सगळ्यांनी, पांडुरंग परमात्म्याचा या अभंगातून व्यक्तिरेखी परिचय करून देतात. काय काय करून देतात, परिचय. चिंतन करायचं झालं तर थोडक्यात आपण चिंतन करायचं झालं तर असं चिंतन करू शकतो. पांडुरंग परमात्म्याची आपल्याला त्याचा परिचय महत्वाचा आहे की प्राप्ती महत्वाची आहे. बरं चला थोडक्यात जर सोपं करून सांगायचं झालं तर जीवनामध्ये व्यवहारातलं जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीची आणि आपली ओळख होणं महत्वाचं आहे का त्या व्यक्तीची आणि आपली भेट होणं महत्वाचं आहे. बोला ताई बाबा, ओळख होणं महत्वाचं आहे का भेट होणं महत्वाचं आहे. भेट. बरं चला भेट आपण करू. त्या व्यक्तीची आणि आपली भेट होणं महत्वाचं आहे. बरं चला तुम्ही एका व्यासपीठावरती गेला बरोबर. त्या व्यासपीठावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय बसलेले आहेत. तुम्ही व्यासपीठावरती गेलात, त्यांना भेटलात, त्यांची तुमची भेट झाली आणि ते लगेच तुम्हाला बोलले की आता व्यासपीठावरून. बरं काय असं म्हटलं असतील आणि तुम्ही व्यासपीठावर बरोबर काय म्हटलं बरं असं, ते तुमची आणि त्यांची भेट झाली नाही का, झाली ना. पण तुमची आणि त्यांची भेट झाली मग तुम्हाला त्यांनी खाली उतरायला काय लावलं, काय नव्हतं म्हणून. बघा कीर्तन होईपर्यंत तरी थांब राहा, आधी भेट आता ओळख, थांब राहा कीर्तन होईपर्यंत तरी बरोबर. आता काय ओळख, बरं ठीक आहे ओळख तेव्हाची काय वाच पाहिजे, त्या व्यक्तीची ओळख असली पाहिजे बरोबर ना ओळख. आता जर मी इथं म्हणायला लागलो काय भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची आणि माझी खूपच ओळख आहे, हे बोल माझी तुम्हाला पटतील का, कशावरून पटणार नाही. काय म्हणाल, अरे ओळख आहे काय करतोस. तुमच्या आणि त्यांची कधी भेट झाली आहे का, झाली का. म्हणजे याचा अर्थ एवढा की भेट तेवढी महत्वाची आहे तेवढीच ओळख सुद्धा महत्वाची आहे.
दुर्योधनाच्या आणि कृष्ण कन्याची भेट झाली नाही का? खूप वेळा झाली. काय 200-100 वेळा झाली असेल, 100-200 वेळा कृष्णाची आणि दुर्योधनाची भेट. पण त्या भेटीचा काही उपयोग झाला का निलेश महाराज? झाला काय उपयोग? मग काहीच उपयोग झाला नाही. एके दिवशी काय झालं, कृष्ण कन्हैया झोपले होते, आराम करत होते आणि त्यांच्या भेटीकरिता दुर्योधन आला आणि डायरेक्ट कृष्ण कन्हैयाच्या रूम मध्ये, म्हणजे त्यांच्या काय झोपायचं ठिकाण असेल तिथे जाऊन उशाला जाऊन बसला. कसं माहितीये का, माणसाला डोकं नसल्यावर कुठं बसावं हे सुद्धा समजत नाही, बरोबर ना? कुठला दुर्योधन जाऊन डोक्याला बसला देवाच्या, एवढा अधिकार आहे का त्याचा? हा, एवढा अधिकार आहे मनीष महाराज? मागून अर्जुनराव आले आणि देवाच्या पायाशी बसले. देव झोपले होते. थोड्या वेळाने देवाला जाग आली आणि देव उठले आणि पहिले उठल्या नजर कोणावर गेली? अर्जुनावर गेली. जय हरी अर्जुना, कधी आलास? आता चालू देवा. जय हरी, बोल काय पाहिजे बोल. तितक्या ते मागून वरडलंच, हो देवा आधी मी आलोय बरं का. जय दुर्जनम प्रथमम वंदे. जय बोला काय पाहिजे? देवा भारतीय महायुद्ध होणार आहे, त्याकरिता आम्हाला तुझी मदत पाहिजे. काय मदत करू शकतोस तू? कोण म्हणते? मी नाही, दुर्योधन म्हणतोय. नाही तर तुम्ही म्हणाल मी म्हणतोय. दुर्योधन एवढा आपला कुठला आला अधिकार? दुर्योधन म्हणतोय महाभारतीय महायुद्ध होणार आहे, काय तुला आम्हाला तुझी मदत पाहिजे. देव बोले बाबा माझ्याकडे 2च गोष्टी आहेत, एक तर मी आणि दुसरीकडे माझी 56 कोटी यादव 18 अक्षरवाणी सैन्य. बरं मी ऐकलं, मी वाचलं 56 कोटी. आता तुम्ही असं सांगितलं 56 कोटी यादव सैन्य, ठीक आहे. जमलं तर मी 56 कोटी यादव सैन्य, पण मी हातात शस्त्र धरणार नाही, बरोबर? पण 56 कोटी यादव शस्त्र अस्त्राने तयार असेल. जमलं तर मी काय हिताच्या 2 गोष्टी सांगेन, बाकी काहीच करणार नाही. बरं दुर्योधनाने मग आता घेतलं कोणाला? सैन्य घेतलं. याला घेऊन काय करायचंय? हा शस्त्र उचलणार नाही आणि जमलं तर 2 हिताच्या गोष्टी सांगेल. आणि ह्याला गोष्टी हिताच्या येतात कुठल्या? यांनी कुचवाऱ्या केल्या आणि गुरं घातली आयुष्यभर. याला तो काय हिताच्या गोष्टी येतात? दुर्योधनाचा चष्मा आपला नाही, दुर्योधनाचा. दुर्योधनाने घेतली सेना, राहिलेला देव आमच्या अर्जुनरावांनी घेतला. बरं आता मला सांगा, विजय कोणाचा झाला? पराजय कोणाचा झाला? सत्यानाश कोणाचा झाला? वाटोळं कोणाचं झालं? घरादारावरून नांगर कोणाच्या फिरला? उत्तर चुकीच आहे मॅडम. देवाची भेट होऊन देवाला न ओळखणाऱ्याच्या विठ्ठल तसं परमार्थामध्ये प्राप्ती जेवढी महत्वाची आहे तेवढा परिचय सुद्धा महत्वाचा आहे. परिचय तुकोबारायांनी देवाचे अनेक परिचय करून दिलेले आहेत. काय तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, हा पांडुरंग आहे ना, पांडुरंग हा मोकाशी आहे, मोकाशी भीमा तिरीक बसविली
मोकाशी. आता मोकाशी म्हणजे काय आहे का? पूर्वी गाव जो सांभाळायचा ना, गाव आपल्या पूर्वी तेव्हा आपण जन्माला पण नव्हतो तेव्हा त्या गाव सांभाळायचा त्याला बरोबर ना, आता त्याला मोकाशी म्हणायचे. काय हा पंढरपूरचा मोकाशी आहे. पुढे जनाबाईंनी काय परिचय करून दिला देवाचा? देवाला चोर म्हटली जनाबाई, चोर काय म्हणते जनाबाई देवाला? चोर चोर. आपण नाही, जनाबाई म्हणते. पुढं तुकोबाला अजून एक परिचय करून देतात देवाचा. इतका सुंदर परिचय करून देतात ना तुकाराम महाराज देवाला गायीचा परिचय करून देतात. आम्हा घरी गाय देवता आहे. पुढचं चरण काय त्याच्या? आम्हा घरी, चला एवढंच घेऊ, काय माझ्यावरून पाठ झालेलं नाही, पहिलंच कीर्तन आहे. आम्हा घरी गाय दुभत आहे, असं सुंदर परिचय देवाचा करून दिलेला आहे. तिचं नाव काहीतरी सांगितलंय त्या अभंगामध्ये, श्रीधरा काय, आणि ती 15 त्रिभुवनामध्ये फिरत असते, असं तिचं त्या अभंगामध्ये देवाचा सुंदर परिचय करून दिलेला आहे. असा परिचय, इतका सुंदर परिचय संत वाङ्मयामध्ये देवाचा आलेला आहे. अचानक या तुकोबार यांच्या मनामध्ये काय आलं? अचानक काय त्यांच्या बुद्धीला पटलं? देवालाच मिळालं. आपल्या मनाला न पटणारा, काय बुद्धीला न पटणारा, आपल्याला तुम्हाला आम्हाला न आवडणारा आपल्या उपास्य देवताचा व्यतिरेकी परिचय करून तुकोबारायांनी असा इतका व्यतिरेकी आगळा वेगळा परिचय, म्हणजे कधी आपण विचार सुद्धा केला नव्हता, असा परिचय तुकोबार आहे अभंगाच्या.
पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहुकीचे रुचे राम जाता बेडी हो मन. आता बरं लक्ष द्या इकडे. तुकाराम महाराज काय सांगत पहिल्या चरणामध्ये, पंढरीचे भूत मोठे. आपल्या पांडुरंगाला तुकोबाला भूत म्हणतात. काय म्हणतात? भूत. योग्य आहे का हो? हा ताई, पांडुरंगाला भूत म्हणणे योग्य आहे ना? प्रेमामध्ये सगळं योग्य. हा योग्य आहे ना? बरं तुम्हाला मी भूत म्हटलं तर आवडेल का तुम्हाला? प्रेमात सगळं आवडतं. असं आहे का? मग काय प्रेम आहे? युद्धात आणि प्रेमात सगळं काही वापस. तुम्हाला जर भूत म्हटलं तर मी प्रेमावरून भूत म्हटलं तर आवडेल. मग आवडेल. अरे तुकोबाला देवाला भूत म्हणतात. आता भूत म्हणजे काय? काय ते नाही भूत. शमशानातलं भूतभीत काय नसतो. भूतभीत काय नसतं. तुकोबारांनी जे भूत सांगितलं ना, नाही तर तुम्ही उगाच डोक्याला टाप करा आणि म्हणाल हा साईला कुठला उभा केली आणि काय भूताच्या गोष्टी येडे सांगतोय काय निलेश महाराज. वा बरोबर ना. तर तुला अशी खोपडी सांगायला तिकडं ते भूत नाही. तुकोबारांनी खूप वेगळं भूत सांगितलं. हा अभंग सोडवायचा म्हणजे दादा काय लय अभ्यास लागतो. मी काय एवढा अभ्यास केलेला नाही, पण मी खरं सांगतो, अमृताश्रम बाबा जोशी ज्यांची मी सेवा करायला होतो आणि माझ्या डोक्यात भरपूर दिवसांनी चाललं होतं कीर्तन करायचं. दादानी पण एक संधी देणार होते, पण काय माझा अभ्यास झाला होता. काय लय इच्छा होती कीर्तन करायचं. कीर्तन कशाला लोकांनी सांगितलं म्हणावं म्हणून नाही काय. आणि तुम्हाला सांगतो महाराज,
सर्व महाराज मंडळींना सांगतो, तुमच्यापेक्षा लहान आहे मी काय, पण सगळ्यांना सांगतो, मोठ्या लोकांच्या सानिध्यात राहून जे ऐकले ते सांगतो. कीर्तन करणे, गायन करणे हे देवाला अजिबात आवडत नाही. आपण किती सेवा करतोय, आपलं आचरण कसं आहे ते देवाला आवडतं. अंतरीची घेत काय अमृताश्रम बाबा जोशी यांच्या मुखातून हा अभंग चिंतनाकरिता होता. मुंबईला असताना काय दादा त्यावेळेस त्यांचं चिंतन मी रेकॉर्ड करून घेतलं. काही मुद्दे त्यांचे आहेत, काही पुस्तकातले आहेत. काय असा अभ्यास थोडाच अभ्यास केला, जास्त अभ्यास केलाच नाही. काय जे काय बोलतोय तो पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने, आई वडिलांच्या कृपाशीर्वादाने. भूत आपलं भूतावर होतं ना, भूत म्हणजे ते भूत नाही, तुकोबारांनी खूप वेगळं भूत सांगितलंय. व्याकरणाच्या दृष्टिकोनाने जर अभ्यास करायचा झाला काय दादा, तर भूत भूत या अक्षराचा जर विचार करायचा झाला व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, भू भू हा धातू आहे काय ताई, बरोबर. भू हा धातू, भू भवती म्हणजे असणे किंवा होणे. म्हणजे थोडक्यात या पृथ्वी तलावरती जे जे जन्माला येतंय, ते जे जे दृष्टीला दिसतंय, डोळ्यांनी जे जे बघतोय, ते सगळं काही भूत आहे. म्हणजे आता आपण इथे सगळे कीर्तनाला आलोय, बरोबर. तुम्ही आम्ही कोण आहे, भूत आहे. भूत आहे, बरोबर ना. तुम्ही आम्ही कोण आहे, भूत आहे. तुकोबर आहे दुसरा भूत नाही सांगत, तुम्ही आम्हीच भूत. आपल्या दृष्टीला दिसतंय ना, तुम्ही आम्हीच भूत. तुकोबर सांगतात दुसरं भूत कोणी आहे, तुम्ही आम्हीच भूत. पुढे तुकोबर काय सांगतात, पंढरीचे भूत मोठे. ते भूत खूप काहीसं वेगळं आहे काय, ते भूत खूप मोठं आहे. पंढरीचे भूत लोकांना शिबिराला जायचं. पंढरीचे भूत मोठे, भूतावर होतो आपण, तुम्ही आम्हीच भूत, कोण नाही. पण तुकोबाराय काय सांगतात, ते भूत कसं आहे, मोठं मोठं खूप मोठं भूत आहे, ज्यांनी हे विश्व निर्माण केलंय असं मोठं भूत. अजून मला पाठ करायचंय, पाठ करी आणि मग पुढच्या वेळेस हाच आपण घेऊन ह्याच अभंगावर चिंतन व्हावे घेऊन. काय दादा नक्की होती ओवी लक्षात. बरं सांगतो एक आहे ओवी लक्षात, थांबा. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, योगणी चिंतन जाण माझ्या. बरोबर, वा वा वा, टाळ्या वाजवायला सगळे. मी आठवली म्हणून सांगितलं, नाही तर दादा म्हणतील नुसता दादा ऐकून आणि आपला बोलतोय. माझ्या पाठीशी आहे बरं का दादा, दादा पाठीशी आहे माझं असं सांगितलं. खूप मोठं भूत आहे ते, आणि ते काय करतं, आल्या गेलेला जडवतं. म्हणजे काय करतं, तुम्ही पंढरपुरात एकदा गेला काय, आत्या
येऊच वाटतं का तुला बरं तिकडं? नाही ना? तुला झपट्ट का नाही ते? झपट्ट आम्हाला तर बाबा झपट्ट बाबा. माझी दुसरी वारी झाली आषाढीची. महिनाभर तिकडं घरात फोनच नाही, अजिबात नाही. एक महिना फोन. मम्मी कुठे गेली माझी? तिला विचारा. ती मला फोन करते, काय रे बाळा फोन नाही अजिबात तुझा, काय नाही, विसरला का काय तो? अगं मम्मी मला झपटलंय त्यांनी. वारीला एकदा गेलो, वारीत दमलो की झपटलंय ते मला. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झटपी वाटे. एकदा आपण तिकडे गेलो की ते आपल्याला झपटतंय. काय? पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झटपी वाटे. पुढे तुकोबाला सांगतात. त्या पंढरपुरात आपण एकदा गेलो ना की तिथं अनेक भूत आहेत. काय? अनेक भूत आहेत. भूतांचं ठाणच मांडून आहे. ती खूप मोठी मोठी भूत आहेत तिथं. म्हणून तुकोबार आहे अभंगाच्या भाऊ खेचरीचे रान जाता बेडे भुरवून. ते रान असं आहे की तिथे अनेक भूत आहेत. कुठली भूत? कुठली सांगतो ऐका. तिथे एक हडळ आहे. हडळ हडळ समजते ना? जकीन 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 आहे तिकडं. कोणती जकीन? तू आई समशांती का काय? अवघीचे फिरते घरची एक वेळा चंद्र तिला जर एकदा आपण बघितलं ना सगळंच होऊन जाते. काय पांडुरंगाच्या दर्शनाची गरज नाही. म्हणून लोक जातात ना, आंघोळ करतात, बघू पुढच्या वारीला दर्शन घ्यायचं. तिथे गेल्यावर सगळं होत होते. म्हणून तुकोबा म्हणतात भाऊ खेचरीचे रान. अनेक भूत आहे तिथं. भूत म्हणजे कोण? अनेक देव आहेत तिथे. काय? चोकोबार आहे, नामदेव आहे, अनेक देव आहेत. काय? असं त्या सर्व भूतांचं रान आहे. आणि तिथे गेल्यावर काय? भाऊ खेचरीचे रान जाता वेडे होय म्हणून. तिथे गेल्यावर काय होतं? आपलं मन पूर्णपणे वेड होऊन जातं. बरोबर ना आत्या? आता आपण पंढरपूरला गेलो होतो मायवारीला. काय? सगळ्या देवांचे दर्शन घेतले. काय? परत येऊस वाटत होतं काय? वेडे झालं होतं ना आपण. जाता वेडे होय म्हणून. तिथे गेल्यावर एकदा आपण गेलो एकदा की आपण वेडच होऊन जातोय. कशामध्ये वेड होऊन जातोय? तर त्या देवाच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या हरिपाठामध्ये, त्याच्या कीर्तनामध्ये पूर्ण आपण जगून जातोय. असं तुकोबारा अभंगातून सांगतात. भाऊ केचरीचे रान जाता वेडे भोय म्हण. पुढे तुकोबारा सांगतात तेथे जाऊ नका कोणी म्हणा. तिसरे चरण Oh,
पुढे तुकोबारा म्हणतात तिथे जाऊ नका कोणी गेले नाही आले तरी कोणी. बरं तुकोबारा असं काय म्हणतात तिथे जाऊ नका कोणी का म्हणतात ताई बरं तिथे जाऊ नका कोणी. आता आपण एखाद्याला म्हटलो की बाबा ते करू नको ते केल्याने असं होतं तरी तो मुद्दामूनच ते करणार. तुकोबारांना सुद्धा हेच सांगायचं आहे त्यांना असं म्हणायचं की तिथे जाऊ नको कोणी गेले नाही आले बरं कोणी. म्हणजे त्याला आपण असं सांगितलं की तो मुद्दामून तिथे जाणार आणि तिथे एकदा गेला की तो काय परत येत नसतो. तो मग तिकडे देव पहावयासी गेलो पाहावयासी गेलो तेथे देवाची होणे गेलो. प्रमाण लागू झाला आहे बरं का. तेवढंच पाहिजे आपल्याला. तेवढा विस्तार करता येणार नाही प्रमाणांचा. हळूहळू अभ्यास केल्याने कधी विस्तार नाही काय. आज जे करतो हेच कौतुकास्पद आहे. तुकोबारा म्हणतात तिथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परत कोणी. म्हणजे तुकोबारांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तिथं तुम्ही एकदा जा काय त्या भूताला पहा त्याच्या भजनामध्ये तुम्ही दंगून जा तुम्ही वेडे व्हा असं तुकोबारे सांगतात. एके दिवशी काय झालं तुकोबाऱ्यांकडे एक मनुष्य आला मनुष्य तुकोबाऱ्यांना बोलला तुकोबाऱ्या तुम्ही हे सगळं सांगता तिथे जाऊ नको तिकडे गेल्यावर तू काय परत येणार नाही काय तिकडे गेल्यावर मन वेड होऊन जाते तिकडे भूत आहेत असं आहे तसं आहे
तुम्ही कशावरून सांगता? तुमच्याकडे काय पुरावा काय आहे? प्रूफ काय आहे तुमच्याकडे? तेव्हा तुकोबारे सांगतात. तो मनुष्य तुकोबाऱ्याला म्हणतो, कोण माणसं आहेत अशी तुमच्याकडे ज्यांनी तुमच्या डोक्यात हे सगळं घातलंय? कोण गेलो होतं असं आणि परत आलं नाही? तुकाराम महाराज म्हणतात, दुसरं कोण जायला पाहिजे? सांगतात, अरे बाबा दुसऱ्याचं नाव कशाला सांगू? मी स्वतःच सांगतो. तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्म नाही आला. तुकाराम महाराज म्हणतात, मी पंढरपूरला गेलो, त्या देवाच्या भजनामध्ये वेडा झालो, त्या भामचंद्र डोंगरावर जाऊन वेड्यासारखं भजन करायला लागलो आणि त्याच्या भक्तिभावामध्ये मी वेडा झालो. तो पण पुन्हा जन्मालाच आलो नाही, मनुष्य रूपी जन्मालाच आलो नाही. असं तुकोबा आहे. या अभंगातून देवाचा आगळा वेगळा, म्हणजे थोडक्यात भूत म्हणजे कोणी वेगळं नाही, ना तर घाबरा तुम्ही काय अण्णा, भूत म्हणजे कोण वेगळं नाही आणि भूत तसं नसतंच. काय तुकोबा यांनी तुम्हाला एक थोडं 2 मिनिटं दादा बोलतो. आता काय बोलू आणि काय नको असं वाटतंय, एवढं सुचत चाललंय, काय समजायलाच मार्ग नाही. मगाचपर्यंत पोटात एवढा गोळा आला होता, काय बोलू काय नको. वा तुम्हाला एक सांगतो, आमचे सत्यम दादा आलेले आहेत, आम्ही आळंदीला एकत्र होतो बरं का. दादानी मला मागाशी सांगितलं, साहेब माझा अनुभव सांगतो, मी अभ्यास करतो खूप, पोटात गोळा येतो कीर्तन जातो, पण तिथे एकदा गेलास ना तू, काय सांगू आणि काय नको. वरून आता मला असं वाटतंय ताई, अजून मी अर्धा तास बोलू शकतो, पांडुरंगाची शपथ असं वाटतंय. आता सुचत चाललंय काय सुचते म्हणून कुठं आलो होतो आपण? वेडा झालो. तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्म नाही आला. तुकोबारे सांगतात की मी पंढरपुरात गेलो आणि पुन्हा जन्माला नाही आलो. मला दुसरं सांगायचं, तुम्ही विसरलो बघा. असं असतं ना, विठ्ठल चला असू. तुकोबारे सांगतात, मी त्या पंढरपुरात गेलो, पुन्हा काही जन्माला आलो नाही. हा तुकोबाऱ्यांनी या अभंगातून देवाचा एक आगळा वेगळा परिचय करून दिलेला आहे. काय तुकोबारे देवाला भूत म्हणतात. भूत म्हणजे दुसरं कोणी नाही, ते पांडुरंग परमात्मा. म्हणून मला तुम्हाला सर्वांना माझी एक हात जोडून विनंती आहे की त्या भूताला एकदा तरी पाहायला तुम्ही
जावा. काय आनंद आहे ना तिथे गेल्यावर तो तुम्हाला समजेल. एक बुद्धाचा पोरगा जाऊ शकतो, तुम्ही जाऊ शकत नाही का? वाव. हा, अभिमानाने सांगतो, अभिमानाने ह्या वर्षात 3 पायवाऱ्या आणि 2 गाडी झाली. एक दादासोबत झाली कार्तिकीवारी, 3 पायवाऱ्या आणि आता परत एक 30 तारखेला पायवारी. काय म्हणजे काय आनंद आहे ना तो समजतो. जर काय खरंच काय शिकायचं असेल ना तुम्हाला आषाढीची वारी करा. काय भरपूर शिकण्यासारखं आहे. मी तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला जर तुमच्या यांची आठवण आली ना तर मला सांगा. काय आणि तुम्हाला जर तिची आठवण आली ना तर मला सांगा. काय या आषाढीच्या वारी काय ना काय म्हणून मजा असते, काय भजन असतं. हा या चाळीपिढी काय म्हणताय माईक बोल तिकडे या उन्हात भर उन्हात. कसं आहे काय बाबा, दादा दादा आले होते, किती आनंद, किती खायला पियाला हो म्हणून. आणि हा अभंग त्या वारीचंच वर्णन करणार, म्हणजे त्या अनुषंगाने आता आषाढी वारीचे अनुषंगाने तो अभंग आहे. काय आनंद असतो, हवा दवडा खायला, काय पाहिजे तो, काय हर्षद, हा काय चपला, काय छत्री, काय रेनकोट, बरमुड, किती काय किती काय. बिस्किट पुढं तर एवढं काय बघायलाच नको, जबरदस्त खाना. काय मग असं पाण्याचं बॉक्स घ्या घ्या, नुसतं पाण्याचं बॉक्स, काय विचारायची सोय. मग काय शिकायचं असेल तर आषाढी वारी करा, त्या भूताला एकदा पाहून या. विडोबा रखुमाई